नमस्कार मंडळी. आज आपण थेट सफारीवर निघणार आहोत, कोल्हापूरच्या किचनमध्ये. हो, कारण आज आपण बनवणार आहोत ती अस्सल, झणझणीत, चटकदार कोल्हापुरी अंडा करी. चला तर मग या मसालेदार प्रवासाला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या मसाल्यांचं हृदय. किती खरंय नाही, कारण कोल्हापुरी जेवण म्हणजे फक्त तिखटपणा नाही, नाही अजिबात नाही, तर ती आहे भाजलेल्या मसाल्यांची एक अशी काही अफलातून जुगलबंदी की विचारू नका. आणि अंडा करीमध्ये तर ती चव अगदी पुरेपूर उतरते. जरा माझ्यासोबत इमॅजिन करा की तुमच्यासमोर एक वाटी आहे. त्यात एकदम लाल भडक दाटसर रस्सा आहे, ज्यावर तेलाचा असा मस्त तवंग आलाय, नाकात भाजलेल्या खोबऱ्याचा आणि खमंग मसाल्यांचा सुगंध दरवळतोय, आणि त्या रश्श्यात मसाल्यांनी पूर्णपणे माखलेली उकडलेली अंडी. आहाहा, हीच तर आहे कोल्हापुरी अंडाकरीची खरी ओळख. तर मग हा फक्त एक रेसिपीचा व्हिडिओ नाहीये, हा आहे एका चवीचा शोध. एक छोटंसं ॲडव्हेंचरच समजा. आपण प्रत्येक टप्प्यावर या करीचं एक एक गुपित उलगडणार आहोत. चला मग सुरू करूया ही मसालेदार सफारी. कुठल्याही डिशची खरी मजा असते तिच्या साहित्यात, बरोबर? तर अस्सल कोल्हापुरी चव आणणारे ते खास घटक नेमके कोणते आहेत ते आता बघूया. हे बघा, ह्या डिशचं सगळ्यात मोठं रहस्य ना ते इथे या स्लाइडवर आहे. हा आहे त्या प्रसिद्ध कोल्हापुरी मसाल्याचा आत्मा. कांदा, किसलेलं सुकं खोबरं, धणे, जिरे, लवंग, दालचिनी हेच ते जिन्नस आहे जे ह्या करीला तिची खास, झणझणीत आणि खमंग ओळख देतात. आणि मसाल्याचा आत्मा तर आपण पाहिला. आता बघूया करीचा पाया, म्हणजे उकडलेली अंडी, कांदा, टोमॅटो आणि आपले रोजच्या वापरातले साधे मसाले. जेव्हा मसाल्याचा तो आत्मा आणि करीचा हा पाया एकत्र येतात, तेव्हाच तर खरी जादू घडते. आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट, म्हणजे या रेसिपीचं खरं हृदय, तो अस्सल कोल्हापुरी मसाला बनवण्याची प्रक्रिया. हीच ती पायरी आहे जी एका साध्या अंडाकरीला कोल्हापुरी अंडाकरी बनवते. खरी मजा इथेच आहे. तर मग हा कोल्हापुरी मसाला म्हणजे नेमका आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक जादूची पेस्ट आहे. भाजलेलं खोबरं आणि पारंपरिक खडे मसाले एकत्र वाटून ही तयार होते. आणि हा भाजण्यामुळेच ना त्याला एक खोल, किंचितशी धुरकट अशी चव येते. हीच तर कोल्हापुरी जेवणाची खरी ओळख आहे. या मसाल्याची सगळी किमाय आहे ना ती भाजण्याच्या प्रक्रियेत दडलेली आहे. हा एक विधीच आहे जणू. आधी कांदा छान परतायचा, मग त्यात खोबरं, आलं, लसूण आणि मग एक एक करून सगळे खडे मसाले. हे सगळं मंद आचेवर खमंग सुगंध घरभर पसरेपर्यंत भाजायचं. याच प्रक्रियेत प्रत्येक मसाल्याचा खरा स्वाद बाहेर येतो. पण एक मिनिट, मनात प्रश्न येऊ शकतो की हा सगळा खटाटोप का करायचा? मसाले थेट वापरले तर नाही का चालणार? नाही. आणि याचं उत्तर खूप महत्वाचं आणि इंटरेस्टिंग आहे. याचं उत्तर इथे आहे. बघा, प्रत्येक मसाल्यात ना नैसर्गिकरित्या सुगंधित तेलं असतात, ज्याला आपण इसेन्शियल ऑइल्स म्हणतो. जेव्हा आपण मसाले भाजतो तेव्हा उष्णतेमुळे ही तेला ॲक्टिवेट होतात, म्हणजे जागी होतात, आणि मग त्यांची चव आणि सुगंध अनेक पटींनी वाढतो. हा तो फरक आहे जो कच्च्या मसाल्यात कधीच मिळू शकत नाही. एकदा का हे मिश्रण खमंग भाजून झालं की त्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, घाई करायची नाही, आणि मग मिक्सरमध्ये घालून एकदम गुळगुळीत दाटसर पेस्ट वाटून घ्यायची. आणि तयार आहे आपला अस्सल, घरगुती, जादुई कोल्हापुरी मसाला. खरं सांगते, या एका वाटणात अख्ख्या कोल्हापूरचा स्वाद कैद झालेला आहे. चला, आपला चवीचा मुख्य आधार म्हणजे आपला मसाला आता तयार आहे. आता वेळ आली आहे या जादुई मसाल्याचा वापर करून ती झणझणीत अंडाकरी प्रत्यक्षात बनवण्याची. वळूया पुढच्या टप्प्याकडे. कोणत्याही चांगल्या करीची सुरुवात एका भक्कम पायावर होते, आणि तो पाया आहे तेलावर छान सोनेरी परतलेला कांदा आणि लगदा होईपर्यंत शिजवलेला टमॅटो. लक्षात ठेवा, हा बेस जेवढा चविष्ट बनवाल तेवढीच आपली करी लाजवाब होणार. आता या बेसमध्ये आपण खरी जाण भरणार आहोत. आधी टाकूया हळद आणि लाल तिखट, आणि मग आपला स्टार घटक तयार केलेला कोल्हापुरी मसाला. आता हे सगळं छान एकत्र परतायचं, आणि थांबायचं केव्हा? जेव्हा मसाल्याच्या कडेने तेल सुटायला लागेल. हीच ती खूण आहे की आपला मसाला अगदी परफेक्ट शिजला आहे. मसाला तेल सोडू लागला की त्यात गरजेनुसार पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून रस्सा तयार करायचा. आणि एक छोटीशी पण महत्वाची टिप,
उकडलेल्या अंड्यांना सुरीने हलके काप नक्की द्या. यामुळे रस्सा थेट आतपर्यंत मुरतो. आता ही अंडी हळुवारपणे रश्श्यात सोडून 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायची. म्हणजे सगळ्या चवी एकमेकात छान मिसळून जातील. आणि हे बघा, आपला चवीचा शोध यशस्वी झालेला आहे. ही धगधगती, चमचमीत, अस्सल कोल्हापुरी अंडा करी खाण्यासाठी तयार आहे. आता वेळ आहे या अप्रतिम मेहनतीचं फळ चाखण्याची. ही करी नेहमी गरमागरमच वाढा. वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर टाकायला अजिबात विसरू नका. तिची खरी मजा आहे ती गरमागरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत. पण हो, चपाती किंवा पांढऱ्या शुभ्र वाफाळलेल्या भातासोबत सुद्धा ही तितकीच अप्रतिम लागते. तर मग कोल्हापूरच्या या झणझणीत चवीचा अनुभव घेण्यासाठी आता स्वतःच्या स्वयंपाकघरात हा चविष्ट प्रयोग करून बघणार ना? विश्वास ठेवा, हा स्वाद नक्कीच अविस्मरणीय असेल.